या आपण आजच्या प्रार्थनेला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देवबाप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवबाप्पा तू आशीर्वादित कर. आणि सर्वसमर्थ देवबाप्पा, काही चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. पुन्हा एकदा मागतो देवबाप्पा, या करोनाच्या महामारीपासून तू आम्हा सर्वांचं संरक्षण कर. आमच्या महाराष्ट्र राज्याचं, आमच्या भारत देशाचं तू संरक्षण कर. आणि सर्वसमर्थ देवबाप्पा, ही महामारी लवकरात लवकर निघून जावी अशी कृपा तूच आमच्यावर कर. देवबाप्पा, या महामारीमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांच्यासाठी आम्ही विनंती करतो. देवबाप्पा, तू त्यांची काळजी घे आणि देवबाप्पा त्यांच्या कामामध्ये तू आशीर्वाद व यश दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण एक गीत गाऊन देवाचा गौरव करूया. गीत क्रमांक आहे 117. गीत क्रमांक आहे 117. कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो, मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया, सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो, कष्टी जरी श्रमलेले खांब जड वाहाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया, मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासत्व असो. संत योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना
म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देवप्पा काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. देवप्पा आमचं अंतःकरण उघड आणि तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे, अशासाठी की देवप्पा त्याचा वृक्ष होऊन त्याला फळं यावी आणि ती फळं पवित्र आत्म्याची असावी. अशी दया कृपा देवबाप्पा तूच आमच्यावर कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बाप्पा, आमेन. आपण मागच्या संदेशामध्ये इन द नेम ऑफ जीसस या संदेशामध्ये पाहिलं की येशू हे मराठीमध्ये येशू ख्रिस्ताचं नाव आहे आणि इब्रीमध्ये यशुआ हे नाव आहे. आणि यशुआ म्हणजे म्हणजे यहोवा आणि शुआ म्हणजे तारणारा, म्हणजे यहोवा तारणारा, परमेश्वर यहोवा तारणारा, असं यशुआ म्हणजे येशू या शब्दाचा अर्थ आहे, असं आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलं होतं. आणि येशू या शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे ते आपण पाहिलं होतं. येशू या नावामध्ये आहे काय हे आपण पाहत असताना आपण मागच्या संदेशामध्ये हा विचार केला होता किंवा हे शिकलो होतो की तारण आपल्याला येशू या नावामध्ये मिळतं. आणखी शक्ती आणि सामर्थ्य हे आपल्याला येशू या नावामध्ये मिळतं. आपल्याला माहिती आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेनिहीन आले होते तेव्हा माझे मित्र मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. त्यांचं नाव ॲलेक्स पास्टर. ते आता ऑस्ट्रेलियामध्ये पास्टर आहेत चर्चमध्ये. आणि ते कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना त्यांनी सांगितलं की पहिल्याच दिवशी बेनिहीनच्या पहिल्याच दिवशी इन द नेम ऑफ जीसस येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये 20,000 जण व्हीलचेअरवरून उठले होते. म्हणजे त्यांनी पहिल्याच दिवशी 20,000 व्हीलचेअर्स गोळा केल्या होत्या. लोक त्यातून आले होते तर व्हीलचेअरवर बसून, परंतु जाताना मात्र ते व्हीलचेअर टाकून गेले आणि व्हीलचेअर 20,000 गोळा केल्या होत्या, असं मला माझे मित्र ॲलेक्स ब्रदर यांनी सांगितलं होतं, ॲलेक्स पास्टर. तर त्याच्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे, येशू या नामामध्ये सामर्थ्य आहे. प्रेषित 3:17 हे आपण पाहिलं. येशू या नामामध्ये तारण आहे. मत्ते 1:21 हे आपण पाहिलं. आणि येशू म्हणजे यशुआ, इब्री भाषेमध्ये यशुआ म्हणजे यहोवा तारणारा. म्हणजे येशू हा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः यहोवा देव परमेश्वर मनुष्याच्या तारणासाठी आलेला आहे. हे त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं. यशुआ म्हणजे म्हणजे यहोवा, शुआ म्हणजे तारणारा. आता आपण इन द नेम ऑफ जीसस यामध्ये तिसरा आशीर्वाद काय आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला आशीर्वाद पाहिला मागच्या संदेशामध्ये तारण. दुसरा आशीर्वाद पाहिला मागच्या संदेशामध्ये शक्ती आणि सामर्थ्य. तिसरा आशीर्वाद आपण पाहत आहोत सनशिप, मुले होण्याचा अधिकार. आपण जे शुभवर्तमान वाचलं योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय याच्या 12व्या वचनामध्ये, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. इन द नेम ऑफ जीसस काय आहे आपल्याला सनशिप आहे. इन द नेम ऑफ जीसस येशू या नावामध्ये आपल्याला काय आहे, मुलं होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. येशू हे नाव जर आपण स्वीकारलं तर आपण देवाची मुलं होतो, परमेश्वराची मुलं होतो. देवाची स्तुती असो. आणि पहा, जो परमेश्वर आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता,
स्वर्ग हे ज्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी हे ज्याचं पदासन आहे. प्रकटीकरण 19 अध्याय आणि 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं लिहिलेलं आहे. पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आपला कोण आहे? परमेश्वर पिता आहे. आपण कोण आहोत? त्याची लेकरं आहोत. केव्हा? इन द नेम ऑफ जीजस, म्हणजे येशू या नावामध्ये. म्हणजे येशू हे नाव जर आपण स्वीकारलं तर आपण त्याची मुले होतो. कारण योहान 1 अध्याय 12 वचनामध्ये आपल्याला परमेश्वराने तो अधिकार दिलेला आहे. देवाची स्तुती असो. पण आपल्याला माहिती आहे का, हा अधिकार, त्याची मुलं होण्याचा अधिकार आपल्याला मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताला काय करावं लागलं? येशू ख्रिस्ताला स्वर्ग सोडून पृथ्वीवर यावं लागलं. आणखी काय करावं लागलं? मनुष्य बनावं लागलं. मनुष्य बनून तो मरियेच्या पोटी जन्मला. परमेश्वर यहोवा देव मनुष्य येशू ख्रिस्त बनून मरियेच्या पोटी जन्मला. का? आपल्या तारणासाठी, आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देण्यासाठी आणि आपल्याला त्याची मुले बनवून घेण्यासाठी. याचं कारण असं की आदाम हा परमेश्वराचा मुलगा होता. सर्वप्रथम परमेश्वराने एदेन बागेमध्ये मातीपासून आदामाला बनवलं. मातीपासून आदामाला बनवलं आणि त्याला सर्व सुखसोयींनी युक्त अशा असलेल्या त्या एदेन बागेमध्ये ठेवलं. खाणं पिणं, झाडं, वृक्ष, पक्षी, सर्व काही होतं. आदाम आणि आदामाच्या फासळीपासून बनवलेली हवा यांना परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलं. मातीपासून आदामाला बनवलं. आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला आणि आदाम जीवधारी झाला, हे आपल्याला माहिती आहे. परंतु परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली होती की या बागेच्या मध्यभागी असलेलं झाडाचं फळ तू खाऊ नको. बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. जीवनाचं फळ जे आहे त्या झाडाचं फळ खाऊ नको. जीवनाचं झाड जे आहे त्या झाडाचं फळ खाऊ नको, अशी आज्ञा दिली. आणि सैतान सापाच्या रूपात आला. त्याने हवेला आणि आदामाला भुरळ घातली. ते त्याच्या भूलथापांना बळी पडले आणि त्यांनी फळ खाल्लं आणि त्यामुळं परमेश्वराची आज्ञा मोडली. परमेश्वरांनी जेव्हा आदामाला बनवलं तेव्हा परमेश्वराने आदामाला आशीर्वाद दिला होता, नाही का? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेखाली आणा. हा जो आशीर्वाद होता, तो आशीर्वाद आदामाने त्या सापाला म्हणजे सैतानाला देऊन टाकला परमेश्वराची आज्ञा मोडून. परमेश्वराची आज्ञा मोडल्यामुळं हा आशीर्वाद, पृथ्वी सत्तेखाली आणा, हा आशीर्वाद सैतानाकडे दिला आणि पृथ्वी जी आदामाच्या सत्तेखाली होती ती सैतानाच्या सत्तेखाली गेली. आणि त्या सैतानाच्या सत्तेखालून ती पृथ्वी काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा मनुष्य बनून यावं लागलं. आदाम आणि परमेश्वराची जी ताटातूट झाली, परमेश्वरापासून आदामाची जी फारकत झाली, परमेश्वराच्या सानिध्याला जो आदाम अंतरला, ती ताटातूट, ती दरी पुन्हा भरून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य बनून यावं लागलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने असंख्य चमत्कार केले आणि त्यांनी सांगितलं की मी देवाचा पुत्र आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यावर यहुदी लोकांनी आणि रोमी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून वधस्तंभावर ठार मारलं. पण वधस्तंभावर ठार मारताना येशू ख्रिस्त म्हणाला की मी देवाचा पुत्र आहे आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन. आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला. ज्यांनी मारलं होतं त्या सर्वांना दिसला, शिष्यांना दिसला. 40 दिवस तो सर्वांना दर्शन देत होता आणि मग तो सर्वांसमक्ष जैतुनाच्या पर्वतावरून स्वर्गात घेतला गेला. आणि जेव्हा त्याने मृत्यूतून तो पुन्हा उठला तेव्हा काय झालं? सैतानावर विजय मिळवला.
कारण सैतानामुळं पाप आलं आणि पापामुळं मरण आलं आणि येशू ख्रिस्ताला त्या मरणावर विजय मिळवून पुन्हा उठायचं होतं. तर येशू ख्रिस्त मरणावर विजय मिळवून पुन्हा उठला, पुन्हा जिवंत झाला आणि त्यामुळं आपण पण मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणार, पुन्हा पुनरुत्थित होणार आणि पुन्हा आपण जेव्हा पुनरुत्थित होणार मृत्यूनंतर, तेव्हा आपला आत्मा लगेच स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणार. या आशीर्वादासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आलेला आहे. म्हणजे देवाचं मूल म्हणजे देवाच्या जवळ असलं पाहिजे आणि त्यासाठी मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने मृत्यूवर विजय मिळवला, तो पुन्हा उठला स्वतः तिसऱ्या दिवशी. तसं आपण पण मृत्यूनंतर पुन्हा उठणार आणि परमेश्वराबरोबर असणार. आणि म्हणून वधस्तंभावरून येशू ख्रिस्त काय बोलतो एका उजवीकडच्या चोराला, की तू आज माझबरोबर सुख लोकात असशील. जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने मुले होण्याचा अधिकार दिला. आणि मुलं कशी बापाजवळ असतात तसं आपण आपल्या बापाजवळ, आपल्या पित्याजवळ, आपल्या परमेश्वराजवळ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ असावं, ही त्याची इच्छा आहे. आणि पापामुळे ही फारकत झाली होती, ती दरी मिटवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा मनुष्य झाला. आणि पृथ्वीवरचा अधिकार जो आहे तो पण आदामाने सैतानाला दिला होता, तो पण प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळवला तेव्हा तो काढून घेतला. मग आता मनुष्य पृथ्वीवर अधिकार मिळवत आहे. पहा, येशू ख्रिस्ताच्या आधीपर्यंतच्या काळामध्ये 4-5 हजार वर्षामध्ये लोक चालतच जात होते, पायीच जात होते, गाढवावर बसून जात होते, फार फार तर उंटावर बसून प्रवास करायचे. परंतु येशू ख्रिस्त आल्यानंतर हा अधिकार जेव्हा सैतानाकडून काढून घेतला, मनुष्य पृथ्वीवर सत्ता गाजवू लागला, तेव्हा त्याने कार्स बनवल्या, ट्रक्स बनवले, ST बनवली, ट्रेन बनवली, इतकं की विमान बनवले, यान बनवले. दुसऱ्या ग्रहावर, चंद्रावर वगैरे मनुष्य जाऊन आला. आपल्याला माहिती आहे भारताचे राकेश शर्मा हे चंद्रावर जाऊन आले. अमेरिकेचे एडविन ऑल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर जाऊन आले सर्वप्रथम. आपल्याला माहिती आहे. म्हणजे ही प्रगती जी झाली ती येशू ख्रिस्तानंतर झाली. कारण येशू ख्रिस्ताने हा सर्व अधिकार जो सैतानाच्या ताब्यात होता, पृथ्वीचा अधिकार, तो स्वतः काढून घेऊन मनुष्याच्या हातात दिला. परमेश्वराने अधिकार आदामाला दिला होता, पृथ्वी सत्तेखाली आणा. तो अधिकार त्याने स्वतः सैतानाच्या हातात दिला. तो अधिकार काढून घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत काहीच प्रगती नव्हती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. मग जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता कशी गाजवली जाणार? तर आता बघा, विमानं आहेत, जहाजं आहेत, समुद्रावरून जाता येतं, येता येतं. पहिले छोट्या छोट्या बोटी असायच्या, गाढवावरून चालत प्रवास करायचा. पण आता तसं नाही, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आपण लवकर पोचू शकतो. इंटरनेट आहे, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत. त्याने आपण एका देशात केलेली सुवार्ता, आत्ता हे जे चाललेलं आहे सुवार्ता किंवा हा जो संदेश, तो अनेक देशांमध्ये जाईल. म्हणजे तो लगेच आपल्याला कम्युनिकेशन करता येतं. ही सगळी काय आहे? संशोधनाचा भाग आहे. आणि हे संशोधन का झालं? कारण पृथ्वी सत्तेखाली आणा हा जो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाकडून काढून घेतला त्याच्या मृत्यूच्या द्वारे आणि मनुष्याला दिला पुन्हा, त्या अधिकाराद्वारे आपण काय करत आहोत? त्या अधिकाराद्वारे आपण आज पृथ्वी सत्तेखाली आणत आहोत. देवाची स्तुती असो. आणि आपण जर त्याची मुलं आहोत तर रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 16-17 वचन, आपण जर त्याची मुलं आहोत तर त्याचे वारसही आहोत. आता देवाचं काय आहे? देवाचं स्वर्ग आहे, स्वर्गाचे वारस आपण आहोत. आपल्याला स्वर्गीय राज्य मिळणार. मृत्यूनंतर आपण परमेश्वराबरोबर स्वर्गीय राज्यामध्ये असणार. आणखी परमेश्वराचं काय आहे? पृथ्वी पण परमेश्वराची आहे. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 1 वचन, त्याने शब्दाने पृथ्वी निर्माण केली, नाही का? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्या वाचून झाले, असं काहीच नाही. आपण या वचनावर विचार करत आहोत. योहान 1 अध्याय 12 वचन,
जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने मुले होण्याचा अधिकार दिला. मग मुलगा होणं परमेश्वराचा म्हणजे काय, आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला काय करावं लागलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर मनुष्य बनून यावं लागलं. आणि मुलाचा अधिकार जो सैतानाने काढून घेतला होता आदामापासून, तो आपल्याला परत देण्यासाठी तो वधस्तंभावर मेला, तिसऱ्या दिवशी उठला. मग आपण देवाची मुलं बनून त्याच्या सानिध्यात, परमेश्वराच्या सानिध्यात स्वर्गीय राज्यामध्ये असणार. दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वी सत्तेखाली आणा हा अधिकार पण आदामाने सैतानाला दिला होता. तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडून काढून पुन्हा मनुष्याकडे दिला. आणि म्हणून येशू ख्रिस्तानंतर ही एवढी झालेली प्रगती मोठी आहे. या पृथ्वीवर आपण जीवन जगत असताना पाहतो, मोठमोठे जहाजाने आपण समुद्रातून प्रवास करतो. म्हणजे माशांसारखा प्रवास आपला झाला. आकाशातून आपण विमानाद्वारे उडतो, म्हणजे पक्ष्यांसारखा त्याच्यापेक्षा कितीतरी पॉवरफुल असा प्रवास आपला झाला. आणि कम्युनिकेशन, कुठल्याही देशामध्ये आपण पटकन जाऊ शकतो, येऊ शकतो, आपला विचार कळवू शकतो, आपलं भाषण सांगू शकतो. ही सर्व प्रगती प्रभू श्री ख्रिस्ताच्या कृपेने पृथ्वी सत्तेखाली आणा या अधिकारामध्ये झालेली आहे मनुष्याची प्रगती. आणि तो अधिकार त्याने येशू ख्रिस्ताने सैतानाकडून काढून घेतला, आपल्याला दिला म्हणून झालेली आहे. देवाची स्तुती असो. आपल्याला देवाची मुलं म्हणून जगत असताना पृथ्वीवर पण काही आशीर्वाद आहेत की अनुवाद 28 मध्ये आपण पाहतो की तुला काही कमी पडणार नाही, तुझी टोपली भरलेली असेल, तुझे शत्रू 7 वाटांनी पळून जाते, नाही का. स्तोत्र 23 मध्ये आपण पाहतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. पेत्राला रात्रभर मासे मिळत नव्हते. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं, बाबा जाळे टाक उजवीकडे इकडे. जाळं टाकलं तर ते जाळं इतकं भरून आलं की जाळं फाटेल की काय असं वाटू लागलं. पेत्राने त्याच्या 2 शिष्यमित्रांना बोलवलं आणि मग ते जाळं ते वाहून नेलं त्यांनी. इतका आशीर्वाद परमेश्वर देतो, प्रभू श्री ख्रिस्त देतो. 5 भाकरी आणि 2 मासे फक्त होते. प्रभू श्री ख्रिस्ताने आशीर्वाद मागितला आणि 5,000पेक्षा जास्त लोक जेवून उठले आणि 12 टोपल्या उरल्या. हे सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आपण जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वर देतो. आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही, कारण आपण देवाची मुले आहोत. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे हा आशीर्वाद परमेश्वराचा त्याने देवाच्या मुलांना दिलेला आहे. एलिया जंगलामध्ये राहत होता तरी त्याला कावळ्याद्वारे परमेश्वराने भोजन पुरवलेलं आहे. रिसेशन असू दे, नोटबंदी असू दे, दुष्काळ असू दे, आपल्याला देवाच्या लेकरांना, ज्याने येशूच्या नावाचा स्वीकार केलेला आहे, त्यांना, जी देवाची मुलं आहेत, त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. कसंही परमेश्वर पुरवेल, कुठूनही पुरवेल, कुठली योजना आणेल आणि परमेश्वर ते देईलच देईल. आपल्या चर्चच्या एक सिस्टर आहेत, पटेकर सिस्टर, त्यांच्याशी माझं आत्ता 2-3 दिवसांपूर्वी फोनवर भाषण झालं. त्या म्हणल्या त्यांच्याकडे काहीतरी पैसे नव्हते आणि त्यांना पैशाची गरज होती आणि जाताना बघते बाहेर तर 500-500च्या नोटा नवीन करकरीत त्यांना भेटल्या. आणि मग त्या घेऊन त्यांनी त्यांचा जो काय अर्जंट होती गरज ती पूर्ण केली. पहा, नवीन करकरीत नोटा परमेश्वर आपल्याला पुरवतो. पटेकर सिस्टरांचा हा अनुभव त्यांनी स्वतः मला सांगितला. असे अनुभव आपल्याला येतात. आपली लायकी नाही, पात्रता नाही, असं असताना पण आपण देवाची मुलं जर आहोत तर परमेश्वर कुठूनही कसाही मार्ग काढील आणि तुमच्या घरापर्यंत परमेश्वर तुम्हाला ते पोचवेल. केवळ आपण देवाची मुलं असण्याची गरज आहे. इन द नेम ऑफ जीसस, तिसरा आशीर्वाद आज आपण पाहिलेला आहे. येशू या नावामध्ये काय आशीर्वाद आहे? येशू या नावामध्ये देवाची मुलं बनण्याचा आशीर्वाद आहे. आणि जर देवाची मुलं आपण बनतो तर आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. इस्रायल लोक बघा, परमेश्वराची लेकरं ते आहेत. इस्रायल देशामध्ये एक द्राक्षाचा घड दोघं जण वाहून नेतात. मध्ये एक बांबू बांधलेला असतो
आणि तो बांबू खांद्यावर ठेवतात आणि मध्ये तो द्राक्षाचा गड अडकवतात. इतका तो मोठा आणि इतका तो जड असतो. एक द्राक्षाचा गड. भारतात द्राक्षाचा गड केवढा असतो बघा, अगदी आपल्या तळहाता एवढा असतो. परंतु इस्रायल देशातला एक द्राक्षाचा गड आम्ही स्वतः पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. इतका मोठा असतो की तो दोघांना वाहून न्यावा लागतो. हा आशीर्वाद कुणी दिलेला आहे? परमेश्वराने दिलेला आहे, का तर ती देवाची मुलं आहेत. यार्देन नदीमध्ये 24 तास पाणी आहे इस्रायलमध्ये. त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत. खाण्यापिण्यास तिकडे भरपूर आहे. जैतुनाची झाडं तिथे आहेत. जैतुनाचं तेल बघा, ऑलिव्ह ऑइल किती महाग आहे बघा बाहेर. कितीतरी महाग आहे ते. सगळ्यात तेलांच्या पेक्षा सगळ्यात जास्त महाग खाद्यतेल जैतुनाचं तेल आहे. तिथे इस्रायलमध्ये ते पिकतं. आणि एक जैतुनाचं झाड 7,000 वर्ष चालतं, टिकतं. 7,000 वर्ष. आणि ते एक जैतुनाचं झाड 7,000 वर्ष जेव्हा टिकतं तेव्हा ते वाळताना त्याच्या भोवती 7 झाडं तयार होतात. आणि त्या जैतुनाच्या फळाचं ते तेल ते इस्रायलचे लोक खातात. असा आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद परमेश्वराने त्या इस्रायल देशाला, लोकांना ते दिलेलं आहे. कारण ते देवाची लेकरं आहेत, परमेश्वराला मानणारे, यहोवा देवाला मानणारे लोक आहेत. आपण पण जर यहोवा देव परमेश्वर, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला मानलं तर येशूच्या नावामध्ये जो आशीर्वाद आहे, त्याची मुलं होण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. तो जर आपण घेतला तर पृथ्वीवरचं जीवन जगत असताना आपल्याला काहीही कमी पडणार नाही. मग तो दुष्काळ असो किंवा नोटबंदी असो. एवढी नोटबंदी झाली पण मी एकदाही लाईनला उभं राहिलो नाही. देवाने पुरवलं. कसं पुरवलं ते देवाला आणि मला माहिती. काही कमी नाही पडलं. देवाची स्तुती असो. आता लॉकडाऊन झाला, काही कमी पडलं नाही. देवाने पुरवलं. देवाची लेकरं जर आपण आहोत, देवाची मुलं जर आपण आहोत, तर आपल्याला पृथ्वीवर जगताना पण पृथ्वी सत्तेखाली आणा. हा आशीर्वाद आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये आपण देवाची मुलं बनून राहणार. म्हणजे दोन्ही आशीर्वाद आपल्याला मिळतील. म्हणून येशूच्या नावामध्ये आपण असूया. येशूच्या नावामध्ये जो आशीर्वाद आहे, इन द नेम ऑफ जीजस, की त्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण त्याच्या नावामध्ये शेवटपर्यंत टिकून राहूया. म्हणजे आपण त्याची मुले होऊ आणि ते सर्व आशीर्वाद आपल्याला मिळतील. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैशांश परमेश्वरा देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये देवाची मुले होण्याचा अधिकार जो देवबाप्पा तू आम्हाला दिलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. ही लांब प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्रीसर मागतो रे बाप्पा. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला आपण एक गीत गाऊ. आपण आपली अर्पणे जेव्हा सादर करतो देवाला, तेव्हा ते गोळा करून आपण चर्चच्या लोकांना कळवावं. ते लोक येऊन आपल्याला देतील, किंवा सेक्रेटरींनी जो आपला बँकेचा अकाउंट नंबर आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे त्या अकाउंटवर जमा करावा. आणि जमा केल्यानंतर, वर्गणी वगैरे जमा केल्यानंतर त्याची जी आपल्याला बँकेतर्फे रिसीट मिळते ती चर्चला किंवा सेक्रेटरींना कळवावी. म्हणजे आपणाला पावती देता येईल. आपण गीत क्रमांक 510 हे म्हणूया. गीत क्रमांक 510. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. शेवटचं. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे.
मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैसे परमेश्वरा देव बाप्पा, हे जे दान तुझ्या वेदीपुढे आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. आणि देवप्पा याचा उपयोग गोरगरीब अनाथ विधवा पोरके यांच्यासाठी, देवराज्याच्या वाढीसाठी आणि मंदिराच्या डागडुजीसाठी होते. सर्वसमर्थ देवप्पा, ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू आशीर्वाद दे, ज्यांना देता आलेलं नाही त्यांनाही तू आशीर्वाद दे. देवप्पा, आम्हा सर्वांच्या सर्व पापांची, अन्यांच्या, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि या दानास तू स्वीकार कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य आणणारा प्रभू ख्रिस्ताला मागतो नाही बापा, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहेत तशीच तू आमच्या ऋणामास सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाटापण सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्प स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला त्या अनंत मान, आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.